नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या डिप्लोमा स्तरावरील कोर्स बद्दल पूर्ण माहिती पाहणार आहोत. जसं की याचा कालावधी काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, कोणत्या स्किल्स तुम्ही याच्यामध्ये मिळवू शकतात, शिकू शकतात, याचे कॉलेजेस कोणकोणते, फीस काय, सर्व डिटेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, शॉर्ट मध्ये आपण याला DCSE याला म्हणू शकतो, कारण याचा शॉर्ट फॉर्म हाच आहे, जो की लॉंग फॉर्म बनतो डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. बेसिकली याच्यामध्ये काय शिकवलं जातं हा तुमचा प्रश्न असेल तर याच्यामध्ये कॉम्प्युटर रिलेटेड गोष्टी आणि इंजिनिअरिंग पूर्ण याच्यामध्ये मिक्सअप आहे, ज्याबद्दल तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं. जसं की कॉम्प्युटरचे टेक्नॉलॉजी असेल, त्याचबरोबर त्या रिलेटेड जी सायन्स असेल, त्याचबरोबर मॅथमॅटिक्स असेल, इंग्लिश कॉन्फरन्सिव्ह असेल, तर खूप साऱ्या गोष्टी यामध्ये शिकवल्या जातात. याच्यामध्ये तुम्ही जर हा डिप्लोमा कंप्लीट केला तर तुम्हाला खूप साऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत, कारण भविष्य हे टेक्नॉलॉजीचं आहे. आणि यामध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेत असाल, तुमची इच्छा असेल, आवड असेल, तर हा तुमच्या लाईफचा टर्निंग पॉइंट सुद्धा बनू शकतो. तर मित्रांनो, या कोर्ससाठी पात्रता काय आहे ते आपण पाहूया. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये खूप सारे कॉलेजेस हे कोर्स जो आहे तो ऑफर करतात. जसं की मुंबई आहे शहर, पुणे शहर आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर, खूप साऱ्या ठिकाणी याचे कॉलेजेस अवेलेबल आहेत, जिथे तुम्हाला 10वी मध्ये मिनिमम 50% गुण असणे आवश्यक आहे. जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरी कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 5% याच्यामध्ये सूट म्हणजेच रिलॅक्सेशन दिले जाते. त्याचबरोबर याच्यासाठी एंट्रन्स एक्झाम सुद्धा आहे. जर तुम्हाला आउट ऑफ स्टेट याचा अभ्यास करायचा असेल, या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल, तर LPU नेस्ट म्हणजे लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी स्वतःची त्यांची एंट्रन्स एक्झाम आहे. CU नेट, CET, तर अशा खूप साऱ्या एक्झाम ज्या आहेत त्या कॉलेज होल्ड करतं. म्हणजे जेवढी हायर युनिव्हर्सिटी तिथे तुम्हाला ते ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती एंट्रन्स एक्झामद्वारेच करावी लागते. पण मेनली महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर तुम्हाला ऍडमिशन जे आहे ते तुमच्या मार्कच्या बेसिसवर मिळून जातं. आता याचे कॉलेजेस कोणते ते डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही सविस्तर याचे कॉलेज आणि त्यांची फी आणि त्यांचं लोकेशन हे सगळं काही पाहू शकता. तर मित्रांनो, आता आपण याच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल पाहूया. तो ॲज आय सेड अर्लियर की याच्यामध्ये तुम्हाला 50% मिनिमम जे मार्क्स असणे ते अवेलेबल असणे म्हणजे असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर 5% तुम्हाला रिझर्व्ह कॅन्डिडेटला सूट पण आहे. पण याच्यामध्ये सर्वात मेन टर्निंग पॉइंट आहे की कॉलेज स्वतःचे एंट्रन्स एक्झाम ठेवलेले आहेत. आणि मोस्ट ऑफ कॉलेजेस म्हणजे या कोर्ससाठी मोस्ट ऑफ कॉलेजेसनी एंट्रन्स एक्झामच क्रायटेरिया ठेवलेला आहे. तो का? कारण याच्यामध्ये खूप सारे जे बेसिक गोष्टी आहेत त्या आता शिकवल्या जातात, पण ज्या नेक्स्ट लेवल गोष्टी आहेत, ज्या भविष्यामध्ये कामाला येतील, त्या स्किल सुद्धा याच्यामध्ये शिकवल्या जातात. त्यांना परफेक्शन पाहिजे आहे, त्यासाठी त्यांना एंट्रन्स एक्झाम विद्यार्थ्यांसाठी ठेवलेला आहे. तुम्हाला याचं प्रिपरेशन करावे लागेल, तुम्हाला साईटवर जावे लागेल. जे तुम्हाला जर आउट ऑफ स्टेट जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे तर त्यांच्या ऑफिशियल LPU ची साईट आहे, CU ची साईट आहे, DU ची साईट आहे, तर त्या साईटवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल, ऍप्लिकेशन फॉर्म भरावे लागेल, तुम्हाला फी भरावी लागेल, तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला व्हेरीफाय करावे लागतील, सबमिट करावे लागतील. त्यानंतर येतं ऍडमिट कार्ड आणि तुम्ही नंतर त्या एंट्रन्स एक्झाम देऊ शकता. पण ती एंट्रन्स एक्झाम पास आउट होणे तेवढेच महत्वाचे आहे. अदरवाईज महाराष्ट्रामध्ये अदर हँड आपण पाहिलं तर खूप सारे कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये एंट्रन्स एक्झाम ठेवत नाहीत. तुम्हाला मार्क तुमचे लागतील 50% मिनिमम. तुम्ही कोणत्याही कॉलेजला व्हिजिट करू शकता, ऑफलाईन किंवा ऑनलाईन सुद्धा त्यांना विचारू शकता. त्यांची ऍडमिशन प्रोसेस जर अवेलेबल असेल तर तुम्ही डायरेक्टली सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता. आता कोणकोणते कॉलेजेस आहेत तर ॲज आय सेड अर्लियर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथे तुम्ही कॉलेज आणि त्यांची फी सुद्धा पाहू शकता. पण याची जी ऍव्हरेज फी आहे ती तुम्हाला 18,000 ते मॅक्झिमम 3 lakhs पर्यंत सुद्धा पाहायला भेटू शकते. तर मित्रांनो, या कोर्सचा कालावधी बद्दल आपण पाहूया. तर मित्रांनो, हा कोर्सचा कालावधी 3 वर्षाचा आहे, कारण हा डिप्लोमा स्तरावरील कोर्स आहे. याच्यामध्ये सेमिस्टर वाईज पद्धतीने ऍडमिशन जे एक्झाम्स आहेत त्या घेतल्या जातात. ऍडमिशन घेतल्यानंतर तुमचं ज्या वेळेस प्रथम वर्षामध्ये प्रवेश निश्चित होतो, तिथून तुमचा हा प्रवास सुरू होतो, जो की 3 वर्ष चालतो. 3 वर्षामध्ये 6 सेमिस्टर आहेत, जे तुम्हाला पूर्णपणे पास आउट करणे गरजेचे आहे. याच्यामध्ये जे नॉलेज आहे ते प्रॅक्टिकली आहे, ॲज वेल ॲज थेरॉटिकल सुद्धा आहे. त्याचबरोबर तुम्ही ॲनालिस्ट, त्याचबरोबर प्रोग्रॅमर, फ्रीलान्सर, कंटेंट रायटर अशा खूप साऱ्या जॉब हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर सुद्धा मिळू शकता. म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटी सुद्धा कमी नाहीये.
तर मित्रांनो, याच्या सिलेबस बद्दल आपण पाहूया की याच्यामध्ये तुम्हाला कोणते विषय शिकवले जातात. मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम सांगू इच्छितो की याचे सिलेबस सुद्धा मी डिटेलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सिलेबस, कॉलेजेस पाहू शकता. पण शॉर्टमध्ये आपण सांगूया की याच्यामध्ये तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता कम्युनिकेशन स्किल शिकवलं जातं, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स, अप्लाइड फिजिक्स, अप्लाइड केमिस्ट्री, कॉम्प्युटरचे फंडामेंटल्स, इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्स, इलेक्ट्रॉनिक्स वर्कशॉप, डेटा स्ट्रक्चर, ऑपरेटिंग सिस्टीम जसं की लिनक्स ओएस बद्दल, विंडोज बद्दल, म्हणजे खूप सारे ओएस आहेत त्याबद्दल शिकवलं जातं. नेटवर्क इसेन्शियल्स, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, C++ लँग्वेज, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, MP अँड प्रोग्रामिंग, क्लायंट सर्व्हर ऍप्लिकेशन्स, असे खूप सारे विषय 3 वर्षामध्ये कव्हर केले जातात. हे खूप डिटेलमध्ये शिकवले जातात आणि त्याचबरोबर तुम्ही तुमचे स्किल्स याच्यामध्ये इन्हान्स करू शकता. तुम्ही बेसिकली यूट्यूब असेल किंवा इतर युडेमीचे कोर्स असतील तिथून सुद्धा तुम्ही वेगवेगळे स्किल्स अडॉप्ट करू शकता आणि वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज जसं पायथन असेल, जावा असेल, C असेल, C++ असेल, असे खूप सारे जे कोडिंग लँग्वेजेस आहेत त्या शिकू शकता आणि तुमचे स्किल एनहान्स करून भविष्यामध्ये जॉब सुद्धा खूप इझिली मिळवू शकता. तर मित्रांनो, याच्या कॉलेजेसमध्ये शॉर्टमध्ये सांगायचं म्हणलं तर बघा, स्टेटच्या बाहेर जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर LPU म्हणजेच लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी सुद्धा कॉलेज हा कोर्स जे आहे ते ऑफर करतं. त्याचबरोबर DU युनिव्हर्सिटी सुद्धा हे कॉलेज जे आहे ते कोर्स ऑफर करतं. कलकत्ता युनिव्हर्सिटी सुद्धा हे कोर्स ऑफर करतं. पण तिथे ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम अनिवार्य आहे, मॅन्डेटरी आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे या ठिकाणी सुद्धा कॉलेजेस अवेलेबल आहेत. त्या कॉलेजची लिस्ट मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. ते फीस नुसार तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये आपण पाहूया की ऍडमिशन तुम्ही कशा प्रकारे करू शकतात हे तर आपण पाहिलं, पण सगळ्यात सोपं की तुम्ही ऍडमिशन कुठे केलं पाहिजे. तर बघा, आपण बेसिकली महाराष्ट्रामध्ये आहोत, पण जर तुम्हाला क्विकली सर्व काही गेन करायचे आहे, इझिली याच्यामध्ये करिअर घडवायचे आहे, तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये खूप सारे कॉलेजेस आहेत तिथे ऍडमिशन इझिली घेऊ शकता. मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही त्याचबरोबर ॲज वेल ॲज दुसरे जे कोर्सेस आहेत जसं की जे लँग्वेजेस कोर्सेस आहेत तुमच्या स्टडीला करस्पॉन्डिंग, तर ते कोर्स सुद्धा तुम्ही केले पाहिजे जेणेकरून भविष्यातल्या संधी तुमच्यासाठी इझिली ओपन राहतील. तर मित्रांनो, याच्यामधील भविष्यातल्या संधी आपण पाहूया. तर मित्रांनो, याच्यामध्ये खूप सारे जॉब रोल्स अवेलेबल आहेत जसं कॉम्प्युटर अॅनालिस्ट, सॉफ्टवेअर इंजिनियर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, प्रोफेसर, अॅनालिस्ट, सिस्टीम अॅनालिस्ट, अशा खूप साऱ्या जे जॉब्स आहेत त्या अवेलेबल आहेत. याचे जॉब रोल काय आहेत, याच्यासाठी किती लॅक पर ॲनम म्हणजे किती LPA तुम्हाला याच्यामध्ये पॅकेज मिळू शकतं, हे सर्व काही डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली आहे, तिथून वाचू शकता. पण ॲज वेल ॲज तुम्ही हायर स्टडीजसाठी जे आहे ते ऍडमिशन घेऊ शकता. कम्प्युटर रिलेटेड इंजिनिअरिंगचे जे कोर्सेस आहेत ते सुद्धा अवेलेबल आहेत. बरेच विद्यार्थी MBA सुद्धा करतात किंवा MTechला सुद्धा ऍडमिशन घ्यायचं प्रिफर करतात. तुम्ही डिग्री कंप्लीट केल्यानंतर जे PG कोर्स आहेत ते सुद्धा कंप्लीट करू शकता, जेणेकरून भविष्यातल्या तुमच्या खूप साऱ्या संधी ज्या आहेत त्या तुमच्यासाठी खुल्या होतात. त्याचबरोबर डिग्री कंप्लीट केल्यानंतर तुम्ही खूप साऱ्या गव्हर्नमेंट जॉबसाठी सुद्धा एलिजिबल होतात. तुम्ही त्या गव्हर्नमेंट जॉबच्या एक्झाम देऊ शकता आणि एक सरकारी नोकरी सुद्धा यामध्ये मिळू शकता किंवा प्रायव्हेट लेवलला तुम्ही कंटेंट क्रिएटर बनू शकता, सॉफ्टवेअर डेव्हलपर बनू शकता आणि इन्फोसिस असेल किंवा टाटा असेल, अशा खूप साऱ्या ITच्या कंपन्यांमध्ये सुद्धा इझिली जॉब मिळू शकता. पण त्यासाठी सर्वात महत्त्वाचा रिक्वायर्ड आहे तुमच्याकडे असण्याचं स्किल्स आणि तुम्ही कंप्लीट केलेला कोर्स, याची कागदे. तर तुम्ही नक्कीच याच्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्ही हे सर्व स्किल्स गेन केले पाहिजेत. तर मित्रांनो, हा कोर्स कोणी आणि का निवडावा याबद्दल पाहूया. तर कोणी निवडावा, जर तुम्ही हे विद्यार्थ्यांमधून येत असाल की तुम्हाला कम्प्युटर रिलेटेड गोष्टी खूप आवडतात, जसं की सॉफ्टवेअर कसं काम करतं, त्याचं OS कसं काम करतं, त्याचबरोबर तुम्ही सॉफ्टवेअर कसं बनवू शकता, लँग्वेजेस शिकण्यामध्ये तुमचा रस असेल जसं C++, जावा, तर अशा विद्यार्थ्यांनी हा कोर्स निवडायला पाहिजे. भविष्यातही टेक्नॉलॉजीचंच राज्य आहे, त्याच्यामुळे भविष्यातही खूप साऱ्या जॉबच्या संधी तुमच्यासाठी खुल्या होतात. त्याचबरोबर याची संधी खूप मोठी एवढी आहे की तुम्ही गव्हर्नमेंट एक्झाम सुद्धा याच्यासाठी क्वालिफाय होतात आणि तुम्ही गव्हर्नमेंट एक्झाम सुद्धा देऊ शकतात. पण जर तुम्हाला हे करायचं नसेल तर तुम्ही प्रायव्हेट लेवलला सुद्धा स्वतःचा बिझनेस ओपन करू शकता. त्याच्यामध्ये कंटेंट रायटर, अॅनालिस्ट किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपर, सॉफ्टवेअर इंजिनियर अशी सुद्धा जे संधी आहेत तुमच्यासाठी प्रायव्हेट लेवलला किंवा स्वतःच्या लेवलला सुद्धा अवेलेबल आहेत. तर ह्याच्यामध्ये भविष्यातही खूप साऱ्या संधी आहेत आणि सध्या ही संधी वाढतच जात आहेत. तर मित्रांनो, ही होती शॉर्ट अँड सिंपल DCSE कोर्स, डिप्लोमा स्तरावरचा हा कोर्स आहे. याच्याबद्दल इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल
तर ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा. याची माहिती तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये वाचायची असेल, थोडी डिटेल्ड वाचायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी आर्टिकलचे लिंक दिलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही या कोर्सबद्दल वाचू शकता. काही प्रश्न असतील तर तिथेही कमेंट करू शकता, इथेही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. आम्हाला फॉलो करा विसरू नका. तुमचे जे काही क्युरीज असतील ॲडमिशन प्रोसेस किंवा तुमच्या फीज बद्दल, कॉलेजेस बद्दल, तर ते तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवर विचारू शकता. आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.